आपल्या सगळ्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना जे आत्ता बघतायत त्यांना मला हे सांगायचंय, ह्या गोष्टीकडे आता दुर्लक्ष करू नका. नागराज मंजुळे स्वतः असं म्हणतात. ओमेन, सिनेमामध्ये सर तुझे मेंटॉर म्हणून सुद्धा आहेत. तुला खूप गोष्टी सांगतात, शिकवतात, तुझ्याबरोबर आहेत कंटिन्युअस. तू एक काय म्हणतात, एक यंग कलाकार आहेस. तर मला ऐकायचं आहे की प्रत्येक तुझ्या टप्प्यावरती करिअरच्या तुला असे व्यक्ती तुला भेटत गेले असतील, असे कलाकार भेटत गेले असतील, ज्यांनी तुला त्या तुझ्या जर्नीमध्ये खूप गोष्टींसाठी गायडन्स दिला असेल, ॲडवाईस दिले असतील किंवा काही सल्ले दिले असतील, सांगितलं असेल. मला आज आवडेल ऐकायला की नागराज सरांकडून तुला ह्या फिल्मच्या निमित्ताने काही असं छान एखादं ॲडवाईस मिळालं का? किंवा एक ऑब्झर्वेशनमधून सुद्धा आपण खूप गोष्टी शिकतो. मला ॲडवाईस असं नाही, म्हणजे मी तर असं म्हणेन की ते माझं काम होतं ते वेचत राहणं. मला उलट असं वाटतं, आम्हाला विचारते प्रश्न असं काहीतरी दिसते की मी म्हणजे माझ्या अवतारामुळे पण वाटत असेल मी त्याला जरा सिनियर आहे आणि मी त्याला शिकवायला पाहिजे. आम्ही खूप अनुभवी माणूस आहे. तुम्ही जरा त्याच्याकडे जर बघितलं ना आणि तो शिकत असेल स्वतंत्रपणे तर त्याचा त्याचा भाग आहे. माझ्याकडे शिकवण्यासारखं काही नाही. आणि आम्ही माझ्यापेक्षा जास्त ह्या इंडस्ट्रीत जास्त सिनियर आहे, त्यांनी जास्त काम केलेलं आहे आणि एकमेकांकडून आम्ही नक्कीच शिकू शकतो. पण हा तो प्रश्न मला पण विचारा की मी त्याच्याकडनं मला दोघांना अर्धा अर्धा विचारा. तर तू सांग. सगळ्यात आधी मी त्यांच्याकडनं हे विनम्रपणा शिकलो. आपल्याला आता कळतंय. नाही, मला बेसिकली मला असं त्यांच्या बरोबर गप्पा मारताना मला खरंच वेगवेगळे विषय काढायला आवडतात. कारण त्यांचा ओव्हरऑल दृष्टिकोन गोष्टींकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा, हाच मुळात मला इंटरेस्टिंग वाटतो. आता त्यातनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकतो किंवा मला बऱ्याचशा गोष्टी कळतात या सगळ्या ह्याच्यात. मला असं वाटतं, अच्छा असं पण बघता येतं का या सगळ्याकडे? हो, हा पण एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. हा केवढा इंटरेस्टिंग आहे. तर तो जो एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचं मला फारच त्याची गंमत वाटते. आणि एक गोष्ट आहे जे नागराज मंजुळे ह्यांच्यामध्ये माणूस म्हणून असेल, कवी म्हणून असेल, लेखक म्हणून असेल, दिग्दर्शक म्हणून असेल, अभिनेते म्हणून असेल, निर्माते म्हणून असेल, त्यांना त्या सगळ्यातल्या सच्चेपणाचा, त्या खरेपणाचं भयंकर अप्रूप आहे. म्हणजे स्वतःच्या कामात तर तो सच्चेपणा आणि खरेपणा आहेच, म्हणूनच त्यांचं काम एवढं लोकांना इतकी वर्ष भावत आलंय. पण एखाद्या गोष्टीमध्ये सच्चेपणा दिसला तर ते पहिले तो वेचणारे असतात किंवा तो ओळखणारे असतात. तर ही गोष्ट मला डेफिनेटली त्यांच्याकडनं म्हणजे मी असं म्हणेन की ही शिकण्यासारखी आहे. मी सांगतो ना, आम्ही जसं म्हणलं की हा रोल जो नीट झाला ना त्याचा आम्हीचा पण लय हात आहे. कारण की तुमचा समोरचा अभिनेता आणि तो ना त्याला खूप चांगलं कळतं. म्हणजे त्याने जे काही सीन केलेत, मला बऱ्याचदा मी म्हणजे ॲज अ ॲक्टर चाचपडत असायचो की हे काय करायचे. कधी कधी तीव्र इमोशन आहेत, मी याला विचारायचो किंवा मी दिसण्याबद्दल मला शंका होत्या. तर आमयच्या सोबत ते नीट झालं. आणि दुसरी गोष्ट, आमयचा एक तोटा पण होतोय की तो इतका असा काय म्हणायचं त्याला, तो इतका यंग आहेस अजून आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त वाटतो जेवढा आहे त्याच्यापेक्षा. त्यामुळे त्याच्या अनुभवाकडे दुर्लक्ष होतं. असं काहीतरी त्याच्या तो त्याला अनुभव आणि वय हातात हात जात नाहीये. आणि तो त्याला स्वतः तोच दोषी आहे. चार्म त्याला त्याच्या अनुभवावर आणि त्याच्या जाणतेपणावर जरा वरचढ ठरतो. आम्ही खूप हुशार माणूस आहे. आणि तो जसं म्हणलं ना की शिकायला सगळी शिकायला पाहिजे. जो शिकत नाही ना तो म्हणजे काय त्याला अर्थ नाही. त्यांनी शिकलं पाहिजे, मी नाही शिकलं पाहिजे अशा अपेक्षा तुम्ही करणं चुकीचं आहे. आपल्या सगळ्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना जे आत्ता बघतायत त्यांना मला हे सांगायचंय, ह्या गोष्टीकडे आता दुर्लक्ष करू नका. नागराज मंजुळे स्वतः असं म्हणतात की अमयाच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका. त्याचा अनुभव पण लक्षात घ्या. आज हे आपण काय शिकलोय या इंटरव्ह्यू मधनं, तर हे शिकलोय. हे सगळे वेचावर लक्षात घ्या. देवांसारखा म्हणजे आमयची अवस्था होण्याची शक्यता आहे की म्हणजे लाईफ टाइम घेतलं तरी त्याला म्हणतात अरे वा, बेस्ट डेब्यूटच्या सर, मला तुमच्याकडून हा अनुभव ऐकायचा. म्हणजे काय म्हणते, नाही कधीपासून सुरू, म्हणजे कुठल्या वर्षापासून, म्हणजे साल कुठलं आहे? मी ऍक्च्युली स्टेजवर पहिल्यांदा बालनाट्य करायला सुरुवात केली हा. तेव्हा मी असं दुसरी का तिसरीत होतो. म्हणजे ते साल म्हणजे आता 2026 चाललंय. 92 वगैरे. आता बघ ना, मी आता दुसरी तिसरी असताना काय वय असेल? 92-93 रे. पण मी ते म्हणतो की 1994 वगैरे असेल. बरोबर. आणि ते बाल
मग तो होता फोर्स असेल असं समजलं तरी तू सजानपणे जाणतेपणानं करायला लागला, ह्याला पण तुझा मी डॉक्टर लागून बरोबर काम केलं म्हणजे बघा मी हा. किती म्हणजे नटसम्राट मध्ये आम्ही चुकून त्यांना भेटलोय. पण ते दुर्लक्ष करतात ते सगळे. नाही खरीच गोष्ट आहे. मी मजेने नाही बोलत आहे. असं होतं पण ते जरा नाही आता मीच ऑकवर्ड होतो असं विषय नाही झाला. नाही. मी असं मजेने नाही बोलत अजिबात. मलाच ऑकवर्ड व्हायला लागलो, दोनदा तीनदा तेच विचारलं. आम्ही माझ्याकडे काय शिकायचं आहे मला ते कळलं नाही. म्हणून म्हणलं आता बोलायला पाहिजे, नाही तर मी पण आपलं असं इतकं काही नाही आपल्याकडनं. पण हे सेटवर आमचं सतत असं चालू आहे. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.